नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मनातले बोल या मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. एक युवा जो आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो ना, भरकटलेला युवा आहे किंवा युवकांच्या मनामध्ये खूप काही विचित्र विचार चालू आहेत. त्यांनाच समजून सांगणारे एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना आवड असणारे सर्पमित्र पैगंबर शेख हे आज आपल्या मनातले बोल या पॉडकास्टला भेट दिली. तर पैगंबर सर, तुमचं मनातले बोलकडून मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. सर्वप्रथम तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही एक सर्पमित्र आहे, अशी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, पण तुम्ही सर्पमित्र नाही, तुम्हाला छंद आहे म्हणून ते तुम्ही करता. बरोबर. तर हे कसं सर्पमित्राकडे कसे आले तुम्ही, म्हणजे कसं काय झालं? ॲक्च्युली हे अचानक नाही आहे. मला सापांविषयी कुतूहल म्हणा हां. किंवा सापांची जी आवड आहे म्हणा ती खूप आधीपासूनच आहे. बरं. ॲक्च्युली ते डिस्कवरी म्हणा किंवा नॅशनल जिओग्राफिकवर सापांचे बरेचसे प्रोग्राम वगैरे आम्ही पाहायचो हां. आणि त्याच्यातून सापांची जी आहे ती आवड निर्माण झाली आणि मग त्याच्यानंतर मग काही साप वगैरे जे आहेत ते हाताळले, साप हातामध्ये घेणं वगैरे. मग त्यानंतर तो जो आहे ती एक आवड निर्माण होत गेली बरोबर. आणि त्यातून मग सापांची माहिती घेता घेता बाबा साप कसा हँडल करतात, कुठल्या सापाचं काय नेचर असतं, या गोष्टी ज्यावेळी कळाल्या मग ते काय म्हणतात त्याला की एक त्या गोष्टीचं जे रूपांतर आहे ते सर्पमित्रामध्ये झालं. मग सर्पमित्र नाही म्हणू शकत ॲक्च्युली, कारण कसं असतं की ते सापावर वन सायडेड लव असतं ॲक्च्युली. कारण सापाला आपण मित्र मानतो पण साप आपल्याला जे आहे ते मित्र मानत नाही, हा प्रॉब्लेम होतो. आणि त्याच्यामुळं मग की बाबा हा निसर्गाचा जो आहे तो एक भाग आहे आणि निसर्गावर या प्राण्यामुळं जे आहे तो एक परिणाम पडतो, एक चांगला परिणाम पडतो आणि त्यामुळे याचं रक्षण झालं पाहिजे आणि त्यामुळे मग ते त्या गोष्टीकडे पण लक्ष देत गेलो. मग काही ठिकाणून मग कुठे साप निघालाय बुवा, मग त्याला रेस्क्यू करा आणि मग ते रिलीज करून द्या. एवढंच जे आहे ते काम आपण करत असतो अधूनमधून, पण ते छंद म्हणून करतो आपण. कारण आपण पूर्ण वेळ त्या गोष्टी करत नाही, पण जे कोणी लोक पूर्ण वेळ या गोष्टीसाठी देतात त्यांना सेल्यूट आहे आपला. नाही, बरोबर आहे. पण सर्पमित्र म्हणल्यानंतर पण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येच अशा भाकडकथा खूप आहेत, मी ऐकून आहे, समाजामध्ये पण भरपूर आहेत. अशा 2-3 सापांच्या जाती आहेत की त्यांच्या बाबतीत भरपूर प्रमाणात होतं की या सापाला जवळ ठेवल्यानंतर उत्पन्न, पैसे, त्या गोष्टी झाल्या, परत पैशाचा पाऊस झाला, अशा भरपूर गोष्टी आहेत. तर तुमचं काय सांगणं असेल किंवा तुम्ही काय कसं बघता ह्याला? ॲक्च्युली कसं आहे की मांडूळ जो साप आहे, ज्याला आपण सँड बोवा म्हणतो इंग्रजीमध्ये, त्या सापाविषयी या भाकडकथा आहेत की तो साप जो आहे तो आपण आपल्याकडे बाळगला तर धनलाभ होतो वगैरे. मात्र ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. विज्ञानाच्या आधारावर म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीवर कुठल्याही आधारावर या गोष्टी खऱ्या ठरलेल्या नाही आहेत आणि त्याच्यातून जे आहे ते बरेच जण म्हणण्यापेक्षा खूप कमी अशा केसेस घडतात, कारण प्रबोधन पण आता त्या पद्धतीनं होत आहे. मांडूळ वगैरे साप दिसला की मग ते घरामध्ये वगैरे ठेवणं, अशा काही गोष्टी घडतात. मात्र ह्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत. या गोष्टी काही होत नाही. उलट जे वन्यजीव रक्षण कायदा आहे 1971 नुसार जर आपण अशा पद्धतीने साप वगैरे घरामध्ये बाळगला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. धनलाभ तर होणार नाही, मात्र जेल लाभ जो आहे तो तुम्हाला होईल आणि तुमच्या घरातलं जे काही धन आहे ते धन देखील तुमचं निघून जाईल. अशी मात्र ही जी परिस्थिती आहे ही वास्तवामध्ये घडते. बरोबर. मग कोणी जर घरामध्ये असं पद्धतीचे किंवा असं मांडूळ वगैरे ठेवत असेल तर मला काय म्हणायचं, जर धनलाभ होत असेल तर त्यांनी त्या गोष्टी उघडपणे कराव्या. म्हणजे त्या कायद्याच्या चौकटीत त्याला सगळ्यांनाच धनलाभ होईल ना, आहे का नाही? म्हणजे देशाचे जे काही कर्ज आहे जागतिक दर्जाचं ते पण कर्ज दूर होईल, नाही का? त्यांनी त्या गोष्टी कराव्या अशी विनंती आहे माझी. बरोबर आहे. पण सापाबद्दल अजून एक सापाचे फायदे जे शेतकऱ्यांना होतात ते लोकांपर्यंत माहिती नाही. ते साप निघाल्यानंतर मारण्याचा प्रयत्न करतात. शक्यतो गावखेड्यामध्ये सर्पमित्र कोण नसतो तर एवढ्या लांबून येणं पण होत नाही, तर भीतात, सापाला मारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काय सांगचाल अशा लोकांना, किंवा योग्य आहे की अयोग्य, सापामुळे काय फायदे होतात शेतीसाठी वगैरे? ॲक्च्युली कसा विषय माहिती आहे का, आपण काही गोष्टींचं जे आहे ते सामान्यीकरण केलं पाहिजे. सामान्यीकरण म्हणजे काय की आपण पाहतो की काही लोक जे आहेत ते ॲनिमल लवर असतात, प्राणीप्रेमी असतात. मग ते स्ट्रे डॉग असतात, स्ट्रे कॅट असतात, भटके कुत्रे वगैरे, त्यांना जे आहे जेवण वगैरे देणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. त्या भटक्या कुत्र्यांना जेवण दिल्यानंतर किंवा काय केल्यानंतर त्या गोष्टीचा देखील काय इम्पॅक्ट पडतो. म्हणजे ते कुत्रे इतर व्यक्तींवर, माणसांवर हल्ला करतात. त्यावेळेस ज्यावेळेस त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते
त्यावेळेस हे जे ॲनिमल लवर प्राणीप्रेमी जे आहेत ते काही अंशी भावनाहीन होतात. भावनाहीन म्हणजे त्यांना माणसाचं पडलेलं नसतं, पण त्या ठिकाणी त्या प्राण्याचं पडलेलं असते की बाबा प्राण्याला कोणीतरी काहीतरी केलं असेल. मात्र तशा गोष्टी घडत नाही. लोकांमध्ये जे आहे या बाबतीमध्ये लोकांना माहीत पण नसतं की बऱ्याच ठिकाणी कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये लहान मुलं मेलेली आहेत, मोठी माणसं देखील जे आहेत ते जबर जखमी झालेले आहेत. तर तोच प्रकार सापांमध्ये देखील जो आहे तो मी भावनाहीन होऊन विचार करत नाही. काही ठिकाणी आपण सामान्यपणे विचार केला पाहिजे की जसं सापाला असुरक्षित वाटल्यानंतर साप जसा हल्ला करतो, तसं माणसाला सापाचा भीती वाटल्यानंतर किंवा त्याची धोका वाटल्यानंतर माणूस देखील सापावर हल्ला करू शकतो. राहिला प्रश्न ग्रामीण भागाचा, तर ग्रामीण भागामध्ये पर्याय नसतो त्यांच्याकडे, बरोबर. त्यामुळे ते तशा पद्धतीने वागतात. आता काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रबोधन झालंय, धामण साप वगैरे निघाला, ते बिनविषारी असतो तो साप, त्या सापाला सहसा कोणी मारत वगैरे नाही. मात्र घोणस वगैरे आहे, नाग वगैरे आहे, असे साप निघाले तर त्यांच्या बाबतीत करावं काय, हा देखील प्रश्न त्या शेतकऱ्याला पडतो. आणि तो प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे की त्या शेतकऱ्याने करावं काय. जर त्याच्या शेतामध्ये घोणस वगैरे येत असेल, हा नक्कीच साप जो आहे तो अन्न साखळी, उंदीर, घुशी वगैरे हे खातो, ह्या सगळ्या गोष्टी करतो. मात्र ते करत असताना बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिले की साप चावून माणसांचा मृत्यू झाला. तर ही देखील गोष्ट तितकीच दुर्दैवी आहे आणि त्या गोष्टी बाबतीत देखील आपण त्याचा पण विचार केला पाहिजे. मात्र ह्याच्यासाठी सांगताना मला असं वाटतं की साप जो आहे तो अल्पबुद्धी प्राणी आहे, त्याला तेवढी समज नाही आहे. मात्र माणसाच्या बुद्धीचा विकास झालेला आहे. सापापासून आपण कसं वाचावं याचे अनेक जे काही आहेत त्या सुविधा माणसांनी डेव्हलप केलेल्या आहेत. जसे शेतामध्ये जाताना उंची बूट घालणे, गुडघ्यापर्यंतचे म्हणा, ते आपण पावसाळ्यात जे वापरतो त्या पद्धतीचे बूट, ते अगदी कमी पैशामध्ये मिळतात. आपण शेतीमध्ये एवढे मोठे फवारणी वगैरे करतो, एवढ्या सगळे शेतीचं पीक लावतो, एवढे लाखो रुपये त्याच्यावर खर्च करतो आपण. मग आपण साधे 1000-1500 रुपयाचे बूट घालू शकत नाही का? तर आपण त्या 1000-1500-2000चे बूट, साप असो किंवा नसो, तो साप दिसल्यानंतर काय करणार आहात तो पुढचा भाग आहे ॲक्च्युली. मात्र पहिल्यांदा जे आहे ते आपण पायामध्ये मोठे उंची बूट घालून आपण शेतामध्ये प्रत्येक वेळेस, महिला असेल किंवा पुरुष असेल, त्या दोघांनीही त्या पद्धतीनंच काम केलं पाहिजे. आणि एखाद्या ठिकाणी साप निघाला, तुम्हाला मारायची खरंच गरज नसेल, सर्पमित्र अवेलेबल असेल, तर त्या ठिकाणी सर्पमित्राला बोलून जे आहे ते साप रेस्क्यू करू द्यावा. एवढंच माझं सांगणं आहे. ही गोष्ट झाली सापांची. आपण सापाबाबतीत तुम्ही सर्व गोष्टी सांगितल्याच मला, पण तुम्ही तुमची दुसरी एक बाजू, एक सोशल वर्कर म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही या सामाजिक दृष्ट्या पाहता लोकांकडे, किंवा आहे तुमचं माइंड तसं चालतं किंवा तुम्ही बघता लोकांकडे. पण मला असं विचारायचं आहे, तुम्ही मुस्लिम सामुदायिक जी चळवळ जी आहे ते पुढे घेऊन चाललाय, ही संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यामध्ये आणि का करावं असं वाटलं की मुस्लिम धर्माबाबतीत एवढं चळवळ पुढे न्यायची वगैरे? काय आहे, आपण मुस्लिम समाज सुधारणा चळवळ जी आहे ती चालवण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये. विषय कसा आहे की ज्या पद्धतीने मुस्लिम समाजामध्ये, इस्लाममध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत कुराणामध्ये, त्याच पद्धतीने कुराणामध्ये काही कालबाह्य गोष्टी देखील आहेत, ज्याचा तर्कसंगत म्हणा किंवा ज्याचा कुठलाही संबंध या काळाशी लागत नाही. काही प्रथा असतील, काही परंपरा असतील, त्या गोष्टींचा किंवा काही मान्यता असतील, त्या मान्यतांचा देखील या काळाशी संबंध लागत नाही. तर त्या मान्यता बदलून किंवा त्या मान्यतांना सोडून आपण पुढं गेलं पाहिजे आणि आपल्यामध्ये स्वतःमध्ये आपण बदल केला पाहिजे. जर तो बदल आपण केला नाही तर काळाच्या कसोटीवर आपण टिकणार नाही. आणि जगभरामध्ये हे रेव्होल्युशन सुरू आहे मुस्लिमांमध्ये. भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा काहीतरी परिस्थिती सुरू आहेत, अशातला काय भाग नाही, सगळीकडे सुरू आहेत आणि त्या गोष्टी गरजेच्या आहेत. जर त्या गोष्टी न करता आपण पुढे जाणार असू तर मग आपण काहीतरी चुकीच्या गोष्टींना थारा देतोय काळाच्या ओघामध्ये. 1400 वर्ष जुन्या गोष्टींना, काही ज्या गोष्टी या काळात गरजेच्याच नाही त्या गोष्टींना आपण थारा देतोय आणि तिथे कुठेतरी आपल्या मुस्लिम कम्युनिटीचा जो आहे तो विकास कुठेतरी खुंटतो, अशी एक धारणा झालेली आणि त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी करतो. बरोबर आहे. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना तुम्हाला विविध समाजामधून थोडासा तिरस्कार किंवा क्रोध ह्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. परंतु ज्यावेळेस आत्ता आपले हे झाले, ईद झाली, त्यावेळेस रोडवरती सजदा म्हणजे नमाज जे आहे ते पडले गेले. तर तुम्ही कसं पाहता ह्याच्याकडे, की रोडवरती नमाज पाडली किंवा कुठेही पाडतात, त्याच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? काय अशा बऱ्याच क्लिप्स आल्या, व्हिडिओज आले, म्हणून मी विचारलं हे जस्ट. सर्वात पहिली गोष्ट तर काय माहिती आहे का, की रस्त्यावर जे नमाज पठण केलं जातं त्या गोष्टीला कुठल्याही पद्धतीतून मुस्लिम समाजाचा समर्थन नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन मी अगदी जबाबदारीनं सांगतो की मशिदीतल्या मौलानांचा
इमामांचा, आलिमांचा देखील या गोष्टीला समर्थन कधीच नसतं. ते वेळोवेळी या गोष्टीचं प्रबोधन करत असतात की तुम्ही रस्त्यावर नमाज पठण करू नका. कारण आजची परिस्थिती अशी आहे की म्हणजे ग्रामीण भागामध्ये मे बी थोडं, ग्रामीण भागात तसंही समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे असला तरी पण मशिदी वगैरे अवेलेबिलिटी आहे. कुठेही जावा तुम्ही, म्हणजे मशिदी अवेलेबल आहेत. आणि शहरी भागात तर दर 2-3 किलोमीटरवर जे आहेत ते मशिदी आहेत. दर 2-3 किलोमीटर हे पण तुम्हाला मी सांगतोय कुठलं की उपनगरांमध्ये, पुण्यासारख्या भागामध्ये उपनगरांमध्ये हा रेशिओ आहे की 2-3 किलोमीटरवर. तो पण खूप जास्त मोठा सांगतोय. नाहीतर 500 1000 मीटरवर जे आहेत त्या मशिदी आहेत. आणि सिटीमध्ये गेला तर 500 मीटरवर 5 मशिदी आहेत. असे प्रकार आहेत. तर तुम्हाला रस्त्यावर नमाज पठण करण्याची आवश्यकताच नाही. तुम्ही रस्त्यावर नमाज पठण करा असं कुठलाही आलिम, मौलाना, इमाम कधीही सांगत नाही. लोक जे आहेत ते जमातमध्ये एक सोबत नमाज पठण करायची म्हणून त्या गोष्टी कुठेतरी त्या गोष्टी होतात. पण त्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणल्या गेल्या. हा काही ठिकाणी मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये एक माणूस काहीतरी ते डिवायडरच्या मध्ये बसून नमाज पठण करत होता. त्याच्यानंतर पण हा मुद्दा आला की लोक रस्त्यावर का नमाज पठण करतात. मला म्हणायचं काय, जे करोडो लोक मशिदीमध्ये नमाज पठण करतात ती लोक महत्त्वाची आहेत का तिथे त्या ठिकाणी डिवायडरवर नमाज पठण करणारा एक व्यक्ती महत्त्वाचा आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तो एक व्यक्ती अजिबात महत्त्वाचा नाही. कारण करोडो लोक मशिदीमध्ये नमाज पठण करतात. त्याच्याही पलीकडे जाऊन मशिदीत जर तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही घरी नमाज पठण करा. बरोबर. त्यामुळे मुळात मुस्लिम समाजातून याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन होतं. त्यामुळे मी काहीतरी त्याच्यावर बोलण्याची आवश्यकताच नाही. मशिदींमधूनच आवाहन केलं जातं, रस्त्यावर नमाज पठण करू नका. कुठल्याही पद्धतीनं ट्रॅफिकला काहीतरी अडचण होईल अशा पद्धतीनं अशा ठिकाणी नमाज वगैरे पठण करू नका, हे मशिदीतूनच बोललं जातं. जसे की मुस्लिम धर्मामध्ये 2 सण खूप मोठे असतात, एक बकरी ईद आणि एक रमजान ईद. तर बकरी ईदला कुर्बानी दिली जाते बकऱ्याची. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि कुर्बानी का दिली जाते? तुम्ही या चळवळीतून तुमची संकल्पना जी चालू केली तर तुम्ही कसं बघता या कुर्बानीला? ॲक्च्युली काय आहे की मुस्लिम समाज सुधारणा चळवळ ही सुरू होण्याला जे आपण बकरी ईदच्या वेळेस त्याला ईद उल अझहा म्हणतात, तर ईद उल अझहाला सुरू केलेली जी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी ही सगळ्यांचं मूळ आहे ॲक्च्युली. आणि ह्या मुळाला आपण कधीच सोडू शकत नाही. कारण की ही सगळ्या आपल्या सुधारणावादी चळवळीची जननी आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस पहिल्यांदा कुराण वाचलं आणि त्या कुराणामधून आपल्याला कुर्बानी ही प्रतिकात्मक आहे, अल्लाहाविषयी प्रेम दाखवण्याचं ते एक मार्ग आहे कुर्बानी, ते ज्यावेळी आपल्याला कळलं त्यावेळेस आपण ती प्रतिकात्मक कुर्बानीचं जे स्वरूप आहे ते बदललं आपण. आणि त्या ठिकाणी एखाद्या प्राण्याची काहीतरी कुर्बानी देण्यापेक्षा आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देऊ. त्याच पैशातून आपण शैक्षणिक साहित्य घेऊ आणि समाजाची सध्याची जी समस्या आहे ती मटण नसून शिक्षण आहे. राईट, अगदी बरोबर. हे सांगत जे आहे आपण शैक्षणिक साहित्य देण्याचा, शिष्यवृत्ती देण्याचा जो आपण प्रयत्न केला, त्या गोष्टी करत असताना जे आहे त्याच गोष्टी करता करता सुधारणावादी चळवळीची जी आहे ती निर्मिती झाली. मग एक मुद्दा आपल्याला मिळाला की या गोष्टीमध्ये आपल्याला सुधारणा आणणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग ते सुधारणा आणताना जे आहे समाजातून आपल्याला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळाला. नाही मिळाला अशातला अजिबातच भागणार की पैगंबर शेख एकटाच आर्थिक कुर्बानी देतोय बाबा. आज गेले 10 वर्ष झालं आपण ही आर्थिक कुर्बानी सुरू केली. हे 10वं वर्ष या आर्थिक कुर्बानीचं सर्वात यशस्वी वर्ष राहिलेलं आहे. कारण इंडिव्हिज्युअल आर्थिक कुर्बानी देणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. आम्ही कधीही कोणाला बोलत नाही की तुम्ही आमच्या उपक्रमात सामील व्हा. ॲक्च्युली आम्ही हे म्हणतो की फलटणमधून जर कोणी एखादी व्यक्ती असेल आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देण्यास इच्छुक असेल आणि तिकडे त्यांना ते पैसे तिथल्या काहीतरी आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या जे काही मागे राहिलेली मुलं आहेत त्यांना मदत करायची असेल तर ते करू शकतात. आणि त्या गोष्टीला यावर्षी चांगला रिस्पॉन्स मिळाला. वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये लोकांनी जे आहे ते प्राण्याची कुर्बानी न देता आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी दिली. MPSCच्या विद्यार्थ्यांना साहित्य दिलेलं आहे. काही ठिकाणी शाळांना मदती केल्या गेलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या वर्षी घडल्या आणि त्या पुढे आणखीन वाढत जाणार आहे. कारण लोकांपर्यंत आपला हा जो विचार आहे हा विचार पोहोचतोय. बरं, आपण फक्त तेवढ्यावरच थांबलोय का? मग सुधारणावादी विषयामध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये आपण पडलो. मग ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पडलो, बुरख्याच्या मुद्द्यावर पडलो, प्रत्येक विषयावर आपण व्यक्त होण्याचा प्रयत्न केला. नाही, हा तर तुम्ही उपक्रम राबवताच, पण अजून एक उपक्रम आहे तो लोकांना जास्त करून माहीत नाही, ते पण सांगितलं तर तुम्ही बरं होईल. या आर्थिक कुर्बानी अजून एक विषय याच्यामध्ये सांगितलं. आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हा उपक्रम जो आहे तो आपण
बकरी ईदच्या वेळेस जो आहे तो करतो. त्याच्यानंतर जो आहे एक उपक्रम जकात शिक्षणासाठी हा एक उपक्रम करतो आपण. तो जकात शिक्षणासाठी उपक्रम आपण रमजान ईदच्या वेळेस जो आहे तो आपण हे करतो. रमजान ईदच्या वेळेस जे आहे ते मुस्लिम समाजामध्ये एक धारणा आहे की मुस्लिम समाजामध्ये जे कुठलं तुमचा प्रॉफिट लॉस सगळे खर्च बिर्च जाऊन जे काही तुमच्याकडं रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये शिल्लक राहते किंवा तुमची प्रॉपर्टी वगैरे असते किंवा काहीही तुमच्याकडं जमा केलेली जे काही दागदागिने असतात त्याच्यावर 2.5% जो कर आहे तो तुम्हाला समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक कार्यासाठी जो आहे तो द्यावा लागतो गोरगरिबांसाठी. तर ती जी रक्कम आहे त्या रकमेतून आपण जकात शिक्षणासाठी हा उपक्रम सुरू केला. आणि जकात शिक्षणासाठी उपक्रमामधून पण आपण जे आहे ते शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्त्या देणं, काही ठिकाणी मुलांना हॉस्टेलचा खर्च देखील देता येत नाही. लिटरली आपण मुलांना ज्यांना काही शैक्षणिक साहित्य वगैरे मदत केली, शैक्षणिक मदत, त्यातले काही मुलं आता वकील झालेली आहेत. काही मुलांना सलग आपण 2-2, 3-3 वर्ष मदत केलेली आहेत. जी मुलं IT इंजिनियर झालेली आहेत आत्ता, अशा पण केसेस आपल्याकडे आहेत आणि आपण त्या गोष्टी केल्या आणि पुढेही करत राहू. मी थोडंसं पाठीमागून येतो तुम्हाला. ह्या चळवळीची एकंदरीत सुरुवात जी आहे किती वर्षापासून झाली आणि कशी झालेली? ॲक्च्युली ह्या मुवमेंटची सुरुवात बॅक इन द माइंड जर म्हणाल तुम्ही तर 10 वर्षापूर्वी सुरू झालेली. कारण ज्यावेळेस आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी सुरू केली. आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी हे नाव त्यावेळी नव्हतं, फक्त आर्थिक कुर्बानी अशीही असं नाव आपण दिलं होतं. त्याला काय असं नाव कुर्बानी अशीही एवढं नाव दिलं होतं. नंतर मग त्याचं आर्थिक कुर्बानी झालं, मग आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी झालं. आणि त्यावेळेसपासूनच आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलायला लागलो. मग आपण हळूहळू मग बुरख्याच्या विषयावर आलो, मग आपण ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर आलो. मग ज्या काही कन्सेप्ट आहेत माग असलेल्या ज्या आपण सोडल्या पाहिजेत, ज्या गोष्टी मुस्लिमांनी व्यवहारामध्ये बदलल्यात मात्र विचारांमध्ये बदलायला तयार नाही, त्या विषयांवर आपण बोलण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद आणि काही अंशी आपण यशस्वी झालो. महाराष्ट्रभरातून कित्येक मुस्लिम या चळवळीला जोडले गेले, ज्यांना आपले विचार जे आहेत ते पटले, विचार आवडले आणि त्या विचारांच्या माध्यमातून जोडून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल केलेला आहे. तुम्ही आत्ता बोलण्यातून एक हे काढलं, पुरोगामी विचार. जे पुरोगामी विचारांची लोक आहेत आणि आत्ताचे यांचा विचार कुठं मॅच होत नाही, ते असं का बरं, असं का होत असेल? पुरोगामी लोकांचे जे विचार आहेत ते जोडणारे आहेत, समजलं का? पुरोगामी लोकांना समाजामध्ये सुधारणा हवी आहे. समाजामध्ये पुरोगामी लोकांना द्वेषभाव नकोय. आणि त्याच्यामुळे ह्यांच्या आणि हे जे विचार आहे ते कुठेही मॅच होत नाहीत. बरोबर आहे. आणि ते मॅच होणार देखील नाहीत. तुम्ही आता युवकांचा पण एक विषय काढला होता, जे आत्ता जस्ट म्हणजे बेरोजगार युवकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आत्ता रिसेंटलीच एक 5-6 दिवसापूर्वी संसद भवनामध्ये स्मोक कॅन्डलचा काहीतरी विषय झाला. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता की बेरोजगारीमुळे झालं का ती जाणून बुजून केलं? आणि 13 डिसेंबरलाच का केलं ते? फॉर एक्झाम्पल 13 डिसेंबरला संसद भवनावरती दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच दिवसाची तारीख का निवडली गेली आणि त्याच दिवशी का झालं असेल? एकतर सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती आहे का, ते आता 13 डिसेंबर का निवडला गेला, काय झालं, त्याची चौकशी सुरूच आहे. ठीक आहे, आता त्याच्यावर आपण सध्या त्या विषयावर आपण बोलू शकत. बरोबर आहे. मात्र सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती आहे का, संसदेवर हल्ला झालेला नाहीये. आपण लोकांना सपशेल मूर्खामध्ये काढत आहोत. सत्ताधारी पण काढत आहेत आणि काही ठिकाणी विरोधक देखील करत आहेत. काही जणांच्या भूमिका ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत. विषय काय झाला की त्यांनी संसदेमध्ये स्मोक बॉम्ब टाकला. 13 डिसेंबरला जे तुम्ही अगोदर जे काही हल्ला झाला होता तो हल्ला सशस्त्र हल्ला होता. राईट. ह्यांच्याकडे कुठलं शस्त्र होतं? नव्हतं. हे त्या ठिकाणी गेले, ह्यांनी स्मोक बॉम्ब फोडला आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी घोषणा काय दिल्यात? त्यांनी जय संविधान, भारत माता की जय, देशामध्ये हुकुमशाही चालणार नाही, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष देण्याचा जो आहे तो प्रयत्न केला. मात्र झालं काय, सत्ताधाऱ्यांनी देखील तो जो मुद्दा आहे तो हल्ला संसदेवर झाला असं दाखवलं आणि विरोधक देखील सत्ताधाऱ्यांना विचारतात काय की मग देशाची सुरक्षा गेली कुठं? अहो, मुळात बेरोजगार लोकांची आणि जे लोक महागाईने पिचले गेलेले आहेत त्यांची सुरक्षा गेली कुठं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांची सुरक्षा गेली कुठे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस मी त्या ठिकाणी त्याच्यावर एक लेख लिहिला की त्या मुलांनी मुद्दा काय मांडलेला आहे, त्यांनी बेरोजगारी आणि महागाई हा मुद्दा मांडला आहे, त्या मुद्द्यावर कोणीतरी बोललं का? नाही बोललं. त्यानंतर आसिम सरोदे यांनी त्या मुलाचं जे आहे त्या केसमध्ये मदत करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी पण एक पोस्ट केली व्हिडिओ की त्यांनी जो मार्ग अवलंबला तो मार्ग चुकीचा होता, त्याची शहानिशा होऊ शकते, चिकित्सा समीक्षा होऊ शकते,
मात्र त्यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे कुठे चुकीचे आहेत. त्यानंतर प्रकाश आंबेडकर जे होते, बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे, त्यांनी म्हणाले की त्या मुलांना सोडलं पाहिजे, त्यांच्यावर कुठलाही खटला दाखल होता कामा नये. त्याच्याही पलीकडे जाऊन संसदेमध्ये, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्या सगळ्या संसदेमध्ये जे काही घडलं त्याच्यावर चर्चा व्हावी अशी जी मागणी आहे ती खासदारांनी केली. त्याच्यानंतर काय केलं खासदारांचं 141 खासदारांचं जे आहे ते त्यांनी निलंबन केलं. का केलं निलंबन? मग तुम्ही बेरोजगारी, महागाई या विषयावर तर तुम्ही रस्त्यावर देखील बोलायला तयार नाही आहात. तुम्ही संसदेवर ज्यावेळेस तुम्हाला बोलायला सांगितलं जातं त्यावेळेस पण तुम्ही बोलत नाही. मग त्या ठिकाणी असे जे काही तरुण पावलं उचलतात त्याची जबाबदारी जी आहे ते देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली पाहिजे. मी तर गृहमंत्र्यांना देखील त्याच्या बाबतीत जबाबदार धरत नाही. मी म्हणतो प्रधानमंत्र्यांनी त्या तरुणांना भेटलं पाहिजे, त्यांच्या तरुणांना भेटलं पाहिजे. एखादा जर प्रधानमंत्री विचारलं पाहिजेत ना त्यांना. एखादा जर प्रधानमंत्री खरंच मन की बात जर समजत असता तर मी म्हणतो की ते प्रधानमंत्री त्या ठिकाणी जाऊन भेटले असते आणि त्या मुलांना रोजगार दिला असता. तिथं खरी विनिंग होती. ह्यांनी केलंय काय? त्या संसदेमध्ये त्या मुलांना मारलं. त्या मुलांनी केलेलं कृत्य हे जेवढं चुकीचं होतं तेवढंच ह्यांनी केलेलं कृत्य देखील चुकीचं आहे, हे पण बोललं पाहिजे. ते संविधानिक आहे ना ते मारणं. मग असंवैधानिकच आहे ना मारणं. खासदारांनी बरं जर त्यांनी हल्ला केला असता संसदेवर तर खासदारांची तिथं मारण्याची टाक झाली असती का त्यांना? हा पण प्रश्न आहे ना. सर, ह्या सर्व तुम्ही गोष्टी एक्सप्लेन केल्याच, पण मला थोडंसं तुमच्या चळवळीच्या बाबतीत एक प्रश्न सर्रास येतो. आणि मुस्लिम धर्माबद्दल तर सारखा चर्चेमध्ये मीडियासमोर असतोच तो लव जिहाद. हे शब्द ऐकूनच कुठे ना कुठे थोडंसं माइंडमध्ये डिस्टर्बिंग वगैरे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं, अशा गोष्टी होतात. तुम्ही कसं बघता ह्या लव जिहादला? आणि कुठला समाज जास्तरित्या करतो? का फक्त मुस्लिम धर्मच यामध्ये इन्वॉल्व आहे का बाकीचे धर्म पण आहेत? मला वाटतं की हे लव जिहाद वगैरे असले काही कन्सेप्ट जे आहे ना ती वास्तवातच नाही. वाटतं म्हणण्यापेक्षा मी कधी अजूनपर्यंत असले प्रकरणं जे आहेत ते माझ्या डोळ्यांनी पाहिलेली नाही आहेत. आणि मी उघडपणे बऱ्याच जणांना आव्हान करतो, कारण या विषयावर माझे हिंदुत्ववादी चळवळीतले मित्रमंडळी जे आहेत ते काम करतात. मी त्यांना देखील आजपर्यंत कित्येक वेळा आव्हान केले की तुम्ही एखादं असं प्रकरण ज्या तुम्हाला लव जिहाद वाटतं बाबा त्या ठिकाणी आम्हाला तरी समावेश करा. तुम्ही चौकीवर जाता, कुठल्या ठिकाणी येऊन तुम्ही मुलीला वगैरे काढता, मग त्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांशी तुम्ही अटॅच असता त्यांना का बोलवत नाही? तुम्ही बोलवत नाही ह्याचाच अर्थ की त्या ठिकाणी तशी गोष्ट घडलेली नसते. ज्या वेळी ज्या प्रकरणांच्या आपण डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी ह्या गोष्टीला धार्मिक अंग दिसून येत नाही, विकृतीकरण दिसून येतं. मी तुम्हाला म्हणतो की विकृतीला आपण कधीच खतपाणी नाही घातलं पाहिजे. मात्र काय करतायत हे लोक या गोष्टी एका धर्माच्या अखत्यारीत धरून विकृतीला खतपाणी घालतात. ॲक्च्युली ते लव महिलांचं शोषण असं काहीतरी आहे. ते खरं पाहिलं गेलं लव जिहाद वगैरे काही नाही आहे, ते महिलांचं शोषण करण्याचं प्रेम आहे यांना. की एखादा मुस्लिम तरुण आणि हिंदू महिला असली तर त्या ठिकाणी लगेच हे धावून येतात. मात्र त्या ठिकाणी हिंदू पुरुष आणि हिंदू महिला असली की कुणीच विचारायला येत नाही. कितीतरी प्रकरणं तुम्ही पहा, तुम्ही ज्या ठिकाणी चौकीमध्ये येतात किंवा कुठल्याही ठिकाणी हे लोक येतात त्या ठिकाणी हिंदू महिला आणि हिंदू पुरुष असल्यावर काय येत नाही? यायला पाहिजे. आता आम्ही आमच्या डोळ्यांनी काही प्रकरणं जी पाहिली, ज्या प्रकरणांवर अगोदर देखील व्यक्त झालो. मुंडवामध्ये एका मुलीवर जे आहे ते अतिप्रसंग झाला. ती मुलगी हिंदू होती, मुलगा मुस्लिम होता. नक्कीच त्याला शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याला कुठल्याही विकृतीला समर्थन नाही. परंतु तशीच घटना 2 दिवसांनी रांजणगावमध्ये घडली. रांजणगावमध्ये एक 14 वर्षाची मुलगी होती. त्या मुलीवर गेल्या वर्षभरापासून तो जो नराधम आहे तो अतिप्रसंग करत होता. ती मुलगी गर्भवती राहिली. मग तुम्ही त्यांना मोकळं मैदान देत आहात का? की तुम्ही विशिष्ट धर्मीयांना की तुम्ही तुमच्याच धर्मातल्या मुलींवर जे आहे ते लैंगिक अत्याचार, शारीरिक अत्याचार अशा पद्धतीची फसवणूक करू शकता. मुळात महिलांचं या बाबतीमध्ये धर्म आणि जात या गोष्टी बाजूला ठेवून प्रबोधन केलं पाहिजे आणि पुरुषांचं देखील प्रबोधन केलं पाहिजे. कारण शोषण पुरुष करतो, राईट, की अशा पद्धतीनं आपण महिलांचं शोषण नाही केलं पाहिजे. आणि महिलांना देखील ते प्रबोधन केलं पाहिजे की अशा पद्धतीनं शोषण होतं आणि हे धर्माच्या नावाखाली होत नाहीये, हे विकृतीच्या नावाखाली होते. आणि ते न करता हे फक्त धर्माशी जोडतात. आज कितीतरी मुस्लिम महिलांचे पण जे आहेत ते हिंदू पुरुषांकडून शोषण होतात. मग ह्याला आपण असंच म्हणायचं का की हिंदू पुरुषांकडून काहीतरी अजेंडा ठरवून जे आहे तो केला जातो? आपण असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत आपण. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत ह्या
महिलांचा कुठलाही धर्म नसतो, जात नसते असं माझं म्हणणं आहे. त्यांचं शोषण केलं जातं या माध्यमातून, आणि ते शोषण केलं जातं ते धर्माचं नाव सांगून जे आहे ते, की बाबा अमुक अमुक धर्माचेच लोक तुमचं शोषण करतात. मात्र तशी गोष्ट नाही. आजपर्यंत आम्ही जे काही काय म्हणतात त्याला, डोमेस्टिक व्हायलन्सच्या ज्या घटना घडतात, महिलांचं जे काही शोषण होतं त्याच्यामध्ये 90% जास्त हे कुटुंबियांचं प्रमाण आहे. घरातून शोषण होतं महिलांचं, आणि हा डेटा आहे गव्हर्नमेंटचा. हे काय उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही, गव्हर्नमेंटचा डेटा आहे हा, की घरातून शोषण सर्वात जास्त केलं जातं आणि त्याच्यावर बोललं जात नाही. अगदी म्हणून सर, आपल्याशी बोलायला एवढं कमीच आहे, तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचतात ते कमीच आहे. पण मी जाता जात फक्त 2 प्रश्न विचारेन तुम्हाला. आपण या विषयांवरती चर्चा केलीच, पण जसं की तुम्ही सांगितलं की मला गड संवर्धन किंवा गड किल्ले फिरायची आवड आहे, तुम्ही ट्रेक करता, तर तुम्ही शिवचरित्र वाचलंच असेल. तर तुम्ही शिवचरित्राबद्दल काय पाहिलं आणि काय युवकांना काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युली काय आहे, गड किल्ले करणे जे आहे ते खूप साधारण 15-20 वर्षापासून जे आहे ते माझी एक हॉबी म्हणा, छंद आहेच. पण शिवचरित्रामधून बोध घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. ॲक्च्युली खूप साऱ्या गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण अभ्यासलं तर स्त्रियांबाबतीतले त्यांचे जे काही विचार आहेत, परस्त्री बाबतीतले जे काही त्यांचे विचार आहेत, आणि इतर अनेक ज्या काही गोष्टी आहेत, जसे जिजामातांना त्यांनी त्यावेळेस सती जाऊ दिलं नाही, हा एक विचार आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वाखाणण्याजोगत्या आहेत आणि कौतुकास्पद आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज सांगताना आपण कसं आहे की बऱ्याचदा हिंदू मुस्लिम अँगलने सांगितलं जातं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचे विरोधक होते, किंवा मग एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे अगदीच पूर्णपणे धर्मनिरपेक्ष होते वगैरे, अशा पद्धतीची मांडणी जी केली जाते. पण ही मांडणी बरोबर का चुकीची ह्याच्यावर मला बोलायचं नाही. मला या सगळ्यांच्या विपरीत जाऊन जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळामध्ये तुम्ही काहीतरी नैराश्यामध्ये असू शकता, निगेटिव्ह मेंटॅलिटीमध्ये असू शकता, तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधली कुठली घटना कामाला येते? तर मला असं वाटतं की पुरंदरचा तह जो आहे तो अतिशय म्हणजे अभ्यास करावा तितका कमी, आणि त्या पुरंदरचा तह ते छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून राजगडला आले इथपर्यंतचा जो प्रवास आहे हा कितीही वेळा आणि कितीही चांगल्या पद्धतीने सांगितलं तरी कमीच राहील असं मला वाटतं. ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे मिर्झा राजे जयसिंगला औरंगजेबाने पाठवलं होतं, आणि मिर्झा राजे जयसिंगने पुरंदरला वेढा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग बसले होते, आणि स्वराज्यातला एक एक किल्ला जो खूप कष्टाने कमवलेला होता तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराज तहामध्ये गमवत होते. आणि त्यावेळेसची छत्रपती शिवाजी महाराजांची भावना काय असेल? आज परिस्थिती अशी आहे की एखादा राजकीय नेता जरी धरला तर एखादे 27 महानगरपालिकाच झाल्या अशा पद्धतीचा, किंवा एखादा व्यावसायिक असेल तर त्याच्या 27 साईट 27 व्यवसाय वेगवेगळे जे आहेत तेच काहीतरी गमावल्यासारखं जे आहे ते झालं. पण अशाही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो तह केला. त्यांच्याकडे काही गत्यंतर नाही हे त्यांना ज्यावेळी कळलं त्यावेळी त्यांनी तो तह केला, आणि तह केल्यानंतर जे आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले. आग्र्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी, मी ही पातशाही मानत नाही असं औरंगजेबाच्या समोर जे आहे तो मराठी बाणा दाखवत ठणकावून सांगितलं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं. या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तून निघण्याचा जो आहे तो प्रयत्न केला, आणि त्याच्यामध्ये देखील ते यशस्वी झाले, आणि ते राजगडावर आले. आग्र्यावरून जे आहे ते पायी राजगडावर जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आले. त्यानंतर न थांबता छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा शून्यातून जे आहे ते विश्व निर्माण करण्याचा, स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्य उभंच फक्त केलं नाही, तर रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली होती ती शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड या किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून जे आहे ती पूर्ण केली. आणि ही गोष्ट प्रचंड मोटिवेशन देणारी आहे. आज आपण जर पाहिलं तर एखाद्याचा फ्लॅट जरी गेला तरी माणूस आत्महत्या करतो. मात्र एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एवढी उलथापालथ होत असताना त्या व्यक्तीने अशा पद्धतीचं कार्य जे आहे की जगामध्ये त्या गोष्टीचं नावलौकिक व्हावं अशा पद्धतीचं कार्य करणे, आणि बरं त्याच्याही पलीकडे जाऊन की त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्वराज्य निर्मिती जी केली होती ते स्वराज्य निर्मिती केलेली मिटवण्यासाठी औरंगजेबाला खुद्द महाराष्ट्रात यावं लागलं, आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्येच तो गाडला गेला. हा खरा विजय आहे. आणि ह्याच्यातून खरं ते कमबॅक जे आपण म्हणतो का एखाद्या सिच्युएशनवर, ते कमबॅक छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकला पाहिजे असं मला वाटतं.
मी तुम्हाला थोडंसं आता मग शिवचरित्र वाचलंच आहे, तर मी तुम्हाला एक त्याच्या बाबतीत एक प्रश्न विचारतो. जर इन केस जर झालंच तुम्हाला जायचं म्हटलं महाराजांच्या काळामध्ये, तर तुम्हाला असं काय बघायला आवडेल महाराजांच्या काळामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये? मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर काही बघायला आवडेल तर मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, ज्या किल्ल्यावर मी 7 वेळा गेलो आहे, तो रायगड परिपूर्ण अवस्थेतला पाहायला नक्कीच आवडेल. कारण मी एवढ्या किल्ल्यांवर फिरतो, मात्र त्या सगळ्या किल्ल्यांची पडझड झालेली आहे खूप. मग त्या काळामध्ये नक्की खरं बाबा किल्ला कसा असू शकतो? आजच्या परिस्थितीमध्ये शोकांतिका आहे की आपण सगळे जे काही किल्ले बांधतो ते उघडे बांधतो. ते किल्ले कुठलेही काय म्हणतात त्याला की बंदिस्त अवस्थेत, रूम खोल्या म्हणा, त्याच्यात आतमध्ये कंपार्टमेंट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी नसतात. का नसतात? कारण आपण सगळे उघडेच किल्ले पाहिले. राईट. आपण कंपार्टमेंटवाले किल्ले पाहिले नाही. आता मी रायगडवर 7 वेळा गेलोय. रायगडमधली बाजारपेठ पाहिली, दोन्ही बाजूला 22 दुकानं आहेत. तर ती 22 दुकानं जी काही कंपार्टमेंट असतील त्या बाजारपेठ, ते कशा असतील बाबा? जगदीश्वराचं मंदिर चांगल्या अवस्थेत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी चांगल्या अवस्थेत आहे, मात्र इतर वास्तू, नगरखाना, छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी बसायचे, ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचं चालायचं, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ती देखील वास्तू पूर्णपणे उघडी आहे. म्हणजे त्याच्यावरती छतच नाही, पूर्ण बांधकाम पूर्ण तुटलेलं आहे. तर माझी अशी मनापासून इच्छा राहील की बाबा खरंच असं होणार तर नाहीये, मात्र जर कधी असं झालं तर माझी अशी अपेक्षा राहील की रायगड जो किल्ला आहे तो परिपूर्ण अवस्थेमध्ये पाहण्याची माझी नक्कीच इच्छा आहे की त्या काळामध्ये खरंच किल्ला कसा स्वरूपात असेल. आत्ता आपण डिझाईन वगैरे बनवतोय त्याच्या, मात्र त्या काळात कसा असेल ते पाहणं खूप चांगलं राहील माझ्यासाठी. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या या मनातले बोल या मराठी यूट्यूब पॉडकास्टला भेट दिली. पण या मनातले बोलला भेट दिल्यानंतर आम्ही आमच्या इथं आलेल्या पाहुण्यांना कधी खाली हात नाही पाठवत, त्यांचे मनातले बोल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. तर मी तुम्हाला काही विशिष्ट शब्द देईन, तर तुम्ही त्या शब्दांना मनापासून व्यक्त व्हा. तर तुमच्यासाठी पहिला शब्द आहे जिहाद. जिहाद जो आहे त्या वाईटाच्या विरोधात चांगल्या गोष्टी करणे म्हणजे जिहाद आहे. पैगंबर साहेबांना ज्यावेळेस एका व्यक्तीने विचारलं की खरा मुजाहिद कोण आहे, खरा मुजाहिद म्हणजे जिहाद करणारा. तर पैगंबर साहेब म्हणाले की आपल्या स्वतःतल्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये जो उभा राहतो आणि त्याच्या विरोधात वाईट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढतो, तो खरा जिहाद. सध्या जर जिहाद कुठला असेल तर तो जिहाद असेल की संविधान विरोधी, संविधानाच्या विरोधामध्ये, लोकशाहीच्या विरोधामध्ये जे कोणी कुठल्याही समाजाचे, कुठल्याही धर्माचे लोक असतील, ती लोकशाही मिटवण्याचा जो प्रयत्न देशामध्ये, राज्यामध्ये चालू आहे, त्यांच्या विरोधामध्ये खरा जिहाद केला पाहिजे आणि संविधान रक्षणाचं काम केलं पाहिजे. दुसरा शब्द आहे तुमच्या जवळचा आहे, तुम्हाला आवडेल तो शब्द मी दिलेला, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या रोजच्या जगण्यातलं म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी नियोजनांमधलं म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होण्याचं म्हणा, ते एक स्वभाव, स्थायी भाव म्हणा, ॲटिट्यूड म्हणा, तो आहे तो माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज. की छत्रपती शिवाजी महाराज माझ्या प्रत्येक वेळी अवेळी म्हणा माझ्यासोबत असतात. बरोबर. आणि ते कायम राहतील. अजून एक देतो, लास्ट आणि शेवटचा शब्द आहे तो म्हणजे तुमच्या मुलीचं नाव आकांक्षा. आकांक्षा इज अ लव. माझं तिच्यावर प्रेम आहे, मला अभिमान आहे, माझ्या मुलीचं नाव मी आकांक्षा ठेवलं. आणि प्रत्येकानेच असं काहीतरी जो काही पारंपरिक विचार तुमच्यावर लादला जातोय किंवा पारंपरिक विचार आपण काहीतरी फॉलो केला पाहिजे, असा जो काही आपण विचार करतो तो तोडला पाहिजे आणि तो कृतीतून तोडला पाहिजे, फक्त बोलण्यातून नाही. की तुम्ही अमुक अमुक एका नावाचे आहात, अमुक अमुक एका धर्माचे आहात म्हणून तुमचं असंच नाव काहीतरी असलं पाहिजे, असं नसलं पाहिजे. आकांक्षा शेख असंही नाव असू शकतं आणि माझं त्या नावावर खूप प्रेम आहे. नाही, धन्यवाद सर, तुम्ही आमच्या मनातले बोलूया मराठी धन्यवाद दिल्याबद्दल. पण आमच्याकडून या मनातल्या बोलूया टीमकडून तुम्हाला तुमच्या चळवळीला हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही अशा पुढे वाटचाल करत राहो, धन्यवाद. ही आमची इच्छा आहे मनापासून. धन्यवाद. तर तुम्हाला हा इथं आल्यानंतर कसं वाटलं आणि इथला एक्सपिरियन्स कसा वाटला ते आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. ॲक्च्युली ही जी काही मनातले बोल जी टीम आहे, अनिकेत नाव ना आपलं, अमर सर आहेत, त्यानंतर अक्षय सर आहेत, ही टीम जी आहे ती समाजामध्ये वेगवेगळ्या विचारांची जी माणसं आहेत, जी सुधारणावादी पुरोगामी विचारांवर चालतात, यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या प्लॅटफॉर्मचा जो आहे तो वापर करून म्हणा किंवा त्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपला विचार मांडण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा.
आणि या चॅनलला जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्यावा अशी पण जी आहे ती विनंती या माध्यमातून मी करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड आवडलाच असेल, पण सरांचे विचार पण आवडले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या या मनातले बोलूया मराठी यूट्यूब पॉडकास्टला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि जे पण काही सजेशन असतील किंवा आमच्याकडून काय राहिलं असेल ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया अशाच व्यक्तीसोबत नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.